नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी या वर्गासाठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील आपले पुढचे प्रकरण जे आहे ते म्हणजे शाहिरी वाङ्मय. या शाहिरी वाङ्मयाबद्दल आज आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शाहिरी वाङ्मय या प्रकरणामध्ये आपल्याला शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणा, शाहिरी वाङ्मयाचं स्वरूप आणि निवडक अशा 3 शाहिरांचा आपला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये राम जोशी, होनाजी बाळा आणि अनंत फंदी अशा 3 शाहिरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी आपण शाहिरी वाङ्मयाचं नेमकं स्वरूप काय, शाहिरी वाङ्मयाच्या प्रेरणा कोणत्या आहेत या संदर्भात आपण प्रथमतः माहिती घेऊया. शाहिरी वाङ्मय कशाला म्हणतात आहे ना, तर ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शाहिरी जी काव्य आहे तर हे अस्सल मराठी बाण्याचे काव्य म्हणून ओळखलं जातं. विशेषतः बहुजन समाजाचं एक आवडतं काव्य म्हणूनही आपल्याला या शाहिरी वाङ्मयाकडे पाहता येईल. अनेक अभ्यासकांच्या मते शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभात काळ आहे असं सुद्धा काही विद्वान अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. शाहिरी वाङ्मयाच्या ज्या काही प्रेरणा आहेत तर या प्रेरणा स्वतंत्र आहेत. खरं तर अनेक साहित्य प्रकार हे कुठल्या तरी प्रेरणेतून, कुठल्या तरी पूर्वीच्या प्रकारातून जन्माला आलेलं, उदयाला आलेलं आपलं दिसतं. परंतु शाहिरी वाङ्मय हा प्रकार एक स्वतंत्र प्रकार म्हणून आपल्याला पाहता येईल. शाहिरांनी त्यांची जी काही रचना आहे ही पूर्वीच्या संस्कृत मराठी कवींच्या रचना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली नाही. सर्वात लक्षात घ्या की पूर्वीच्या या कवींच्या ज्या शाहिरी आहेत किंवा काव्यरचना आहेत तर या डोळ्यासमोर ठेवून साहित्य निर्मिती किंवा शाहिरी तयार केलेली नाही, तर त्यांचं काव्य हे लोकजीवनातून निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या साहित्य प्रकाराचा जो आविष्कार आहे तर तो अतिशय नाविन्यपूर्ण आणि ताजा तवाना अशा प्रकारचा आहे. शाहीर खऱ्या अर्थानं लोककवी होते. शाहीर बघा, खऱ्या अर्थानं लोककवी, लोकजीवनातले जे काही लोकांच्या ज्या भावानुभूती होत्या तर त्या अतिशय जिवंतपणानं त्याने आपल्या शाहिरीच्या माध्यमातून मांडलेली आपलं दिसून येतं. शाहिरी काव्य जे आहे हे शिवकाळात प्रामुख्यानं अधिक सुरू झालेलं आपलं दिसून येतं आणि पेशवाईबरोबर ते अतिशय जोमात वाढलं आणि पेशवाईच्या आस्थाबरोबर त्या ठिकाणी प्रामुख्यानं विराम झालेलं असं आपल्याला शाहिरी वाङ्मयाच्या स्वरूपासंदर्भात म्हणता येईल. कारण त्यानंतर या शाहिरी वाङ्मयाची पुनरावृत्ती जी आहे, जे रूढ अनुकरण जे आहे तर पुढच्या काळामध्ये हे झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु खऱ्या अर्थानं जो पेशवाईत शाहिरी वाङ्मयाला भर आला तर तो खूप मोठ्या प्रमाणात होता असं आपल्याला सांगता येईल. या काळात जे निर्माण झालेले जे शाहीर होते तर ते सुद्धा उपजत एक कलागुण, कौशल्य लाभलेले अशा प्रकारचे शाहीर होते, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. शिवपूर्व काळात सुद्धा शाहिरी रचनेचे उल्लेख आपल्याला संत एकनाथांच्या काही वाङ्मयामध्ये सापडताना दिसतात. जसं की गोंधळ, भारुडे, पाईक, गवळणी ह्या असे वेगवेगळे उल्लेख जे आहेत तर ते आपल्याला सापडतात. म्हणूनच
शिवपूर्व काळातही हा प्रकार काही प्रमाणात वेगळ्या रूपानं असावा हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. फक्त कालानुरूप हा वाङ्मय प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं तो जन्माला आलेला आहे हे लक्षात घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, शाहीर हा जो शब्द आहे तर तो उर्दू भाषेतील शायर या शब्दापासून आलेला आहे. शायर म्हणजे कवी आणि शायरी म्हणजे कविता है ना. परंतु शाहिरांच्या परंपरेशी शायरीचा काही संबंध नाही. उर्दूचा प्रभाव मराठीवर मुसलमान राजवटीमध्ये पडला, त्यातून शाहीर म्हणजे कवी हा अपभ्रंश जन्माला आला. शायरीची रचना अलग आहे आणि या शाहिरांच्या रचनेचे हे अलग आहे. फक्त तो प्रभाव जो आहे तो मध्यंतरीच्या काळात आलेला तर तोच आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणून शाहीर म्हणजे कवी हा अपभ्रंश या ठिकाणी इतकाच जन्माला आलेला आपला हा दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठीत शाहीर म्हणजे विशिष्ट प्रकारचे काव्य लिहिणारा आहे का नाही, असं रूढ अर्थानं आपण म्हणतो. कुठल्याही कवीला आपण शाहीर म्हणत नाही आहे ना. काही वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळ्या स्वतंत्र प्रकारची जी रचना आहे ते काव्य लिहिणारा गाणारा म्हणजे शाहीर आणि त्याची रचना शाहिरी ही कविता. मराठीमध्ये वीरांच्या विलासाची किंवा पराक्रमाची जी कविता आहे ना, त्यांच्या शौर्य वीर्य या त्यांच्या धाडसाची जी काही पराक्रम गाथा आहे तर ती प्रामुख्यानं या शाहिरी वाङ्मयातून आलेली आपल्याला दिसून येतो. शाहिरी वाङ्मयाची जी भाषा आहे ही अस्सल मराठी भाषा आहे ना. शाहिरी वाङ्मयाच्या परंपरेत एक राम जोशी नावाचे जे शाहीर होते तर त्यांचा जर अपवाद वगळला तर कोणत्याही शाहिराने संस्कृत शब्दाचा हव्यास धरलेला दिसत नाही. फक्त राम जोशींच्या शायरीमध्ये आपल्याला संस्कृत प्रचूर किंवा संस्कृतचे काही शब्द जे आहेत तर हे आलेले आपल्याला दिसतात है ना. कारण शाहीर समाजाच्या विविध स्तरातून ते आलेले आपल्याला दिसून येतात आणि हे शाहीर किंवा त्यांची शाहिरी संपूर्ण बहुजन समाजाच्या भावनेचा विचार करून है ना ही मांडत गेल्यामुळं आणि यांची एक स्वतंत्र अशा प्रकारची ही भाषा असल्यामुळं त्याच भाषेतून आपल्याला ही शाहिरी फुललेली आपल्याला दिसून येते. शाहिरी वाङ्मयाच्या या परंपरेमध्ये अगदी ब्राह्मण समाजापासून ते 18 पगड जातीचे लोक आहेत. शाहीर संस्कृतपेक्षा फारशीच्या जवळ गेलेले आपल्याला दिसतात. म्हणून तशा प्रकारचे काही शब्द जे आहेत तर ते काही ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात. लोकांच्या भावभावना शाहिरांनी काव्यातून त्या काळामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. शाहिरांना जननायक आहे ना ही सुद्धा उपाधी दिलेली आपल्याला दिसून येतं. कारण शाहिरांच्या कवनाचे जे नायक आहेत हे शाहीर या कवनाचे रचनेचे नायक हे बनलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून या शाहिरांनी ज्या जनतेचा जो नायक आहे, जनतेचा जो आदर्श आहे, अशा जननायकांच्या पराक्रमाची पूजा, त्यांचं शौर्य, त्यांची वीरता है ना हीच या शाहिरांच्या काव्यरचनेमागची प्रमुख प्रेरणा असलेली आपल्याला दिसून येतं. म्हणूनच सारस्वतकार वि. ल. भावे यांनी म्हटल्याप्रमाणे शाहीर देशाबरोबर हसले व देशाबरोबर रडले है ना. म्हणजे त्यांनी या अशा प्रकारच्या अनेक पराक्रम गाथा ज्या आहेत तर त्या लिहिलेल्या रचलेल्या आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, शाहिरी वाङ्मय ज्याला म्हणतो आपण, या शाहिरी वाङ्मयाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक पोवाडा
आणि दुसरं लावणी. लावणी या काव्य नृत्य प्रकाराची रचना ही मुख्यतः लोकरंजनासाठी ही झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मनोरंजन ही शाहिरी वाङ्मयाची प्रमुख प्रेरणा किंवा लावणी या प्रकाराची मुख्य प्रेरणा म्हणून ही आपल्याला लक्षात घेता येईल. या मनोरंजनातूनच पैसा मिळवणे हा हेतूसुद्धा आलेला असलेला आपल्याला दिसून येतो. आणि पैशासाठी मग त्या काळात राजाश्रय, लोकाश्रय हे एक महत्त्वाचं स्थान बनलेलं होतं. कारण अनेक शाहीर हे आपलं जे दैनंदिन जीवन जे आहे ना, एक जीवन जे आहे हे जगण्यासाठी त्यांच्याकडचं जे काही कौशल्य आहे ते पणाला लावून अशा पद्धतीनं आपली जीवोपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत होते. लावणी पेशवाईमध्ये विशेषतः लोकप्रिय झालेली होती. कारण मराठी माणूस त्या काळी सुखोपभोगात होता असं म्हटलं जातं. त्यातून नंतर मग अश्लील आणि बीभत्स लावण्यासुद्धा पुढं आल्या. याचं कारण की या रचनाकाराला अशा प्रकारच्या लावण्या का कराव्या लागल्या, तर जो आश्रयदाता होता या आश्रयदात्याची जशी इच्छा होती या इच्छेखातर या रचनाकारांनी तशा प्रकारच्या लावण्या ह्या लिहिल्या. त्यामुळं अनेक लावण्यामध्ये जी अश्लीलता, जी बीभत्सपणा जे म्हणतो आपण, तर तो काही प्रमाणात आलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात कुठल्याही स्त्री पुरुषांच्या मनातल्या ज्या काही प्रेमभावना आहेत तर त्या अधिक भडकपणानं त्यातून व्यक्त झालेल्या आपल्याला दिसतात. त्यातून येणारं स्त्री देहाचं वर्णन जे आहे तर ते थोडंसं भडक आणि उत्थान प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच लावणी या प्रकाराला काही जणांनी अश्लीलतेचा ठपका जो आहे तो लावलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढं थोडंसं लावणी याचा शृंगारच सौंदर्य आहे आणि त्यामुळे या गोष्टी थोडंसं साहजिक असणं हे होतं. शाहिरी काव्याचे हे जे दोन प्रकार आपण म्हणालो त्याबद्दल लावणीबद्दल आपण थोडी चर्चा केली. आपण पोवाड्याबद्दल जर चर्चा केली तर पोवाड्यामध्ये आहे ना, लावणीत जसा शृंगार रस आहे तसं पोवाड्यामध्ये वीररसाची निष्पत्ती होते. वीररस आहे ना, कारण या पोवाड्यातून ज्यांचं गुणगान केलेलं जातं त्याची वीरता, त्याचं शौर्य, त्याचं धाडस, त्याचं कर्तृत्व हा शाहीर जो आहे अगदी खड्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडताना दिसतो. आणि म्हणून तशा प्रकारचं एक वीररस, वीरता ही ऐकणाऱ्याच्या प्रती निर्माण व्हावी म्हणून त्या पोवाड्याचं सादरीकरण, पोवाड्याची जी भाषाशैली आहे ही अशा प्रकारच्या रसाला ही उत्पन्न करताना, निर्माण करताना ही आपल्याला दिसते आहे ना. लावणी हे स्फुट स्वरूपाचं काव्य आहे, परंतु जो पोवाडा आहे तर तो पोवाडा दीर्घ काव्य या प्रकारामध्ये मोडताना आपल्याला दिसतो आहे. लावणी ही एक आत्मनिष्ठ अशा प्रकारची आपल्याला दिसून येते. हा पोवाडा जो आहे तो आत्मनिष्ठ याच्याऐवजी वस्तुनिष्ठ अशा प्रकारामध्ये मोडताना आपल्याला दिसतो. पोवाड्याचा जन्म लावणीच्या अगोदर मराठीत झाल्याचे अनेक उल्लेख जे आहेत तर ते आपल्याला सापडतात. पोवाड्याचा सर्वात जुना उल्लेख 12व्या-13व्या शतकातील महिकावतीची जी काही बखर आहे सुप्रसिद्ध असणारी, या महिकावतीच्या बखरीतही पोवाड्याचा नामोल्लेख जो आहे तर तो आपला सापडतो. मराठीत पहिला उपलब्ध पोवाडा जो आहे तो शिवकाळातला आहे. उपलब्ध सर्वात जुना पोवाडा म्हणजे आगिंदास यांचा अफझल खानाच्या वधाचा जो पोवाडा आहे की जो राजमाता जिजाऊ माँसाहेबाच्या सांगण्यावरून लिहिला गेला होता. दुसरा पोवाडा शूरवीर तानाजींचा पोवाडा तो तुळशीदास यांनी लिहिलेला होता. म्हणजे या पोवाड्यात जर आपण पाहिलं
तर एक आदर्शपणाची एक पूजा, एक वीरत्वाला व राष्ट्रीय भावनेला एक आव्हान करून अशा प्रकारच्या पोवाड्यांची जी निर्मिती आहे, रचना जी आहे, तर ती केलेली आपल्याला दिसून येते. या शाहिरांच्या शाहिरीतून, पोवाड्यातून देशभक्ती, राष्ट्रभावना, आपल्या वीर पराक्रमी महापुरुषाबद्दलची असणारी जी आत्मीयता आहे, तर ती ठासून भरलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणून या पोवाड्यांनी आणि मनोरंजनातून निर्माण झालेल्या लावण्यांनी एक काळ या मराठी साम्राज्यावर प्रचंड प्रकारचं अधिराज्य गाजवलेलं दिसतं. आजही आपल्याकडे हे दोनही प्रकार जे आहेत हे मराठी माणसामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येतात. या शाहिरी वाङ्मयाची जी रचना आहे ही मराठी साहित्यामध्ये एका वेगळ्या आणि स्वतंत्र प्रकारामध्ये प्रचंड मोठी भर घालताना आपल्याला दिसतात. एक आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं हे शाहिरी वाङ्मयाचं जो प्रकार आहे, तर तो मराठीला एक अस्सल बाण्यांचं, मराठी बाण्यांचं काव्य म्हणून जे नावलौकिकास आलेलं आहे, तर तो अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आहे. त्याची रचना करणारे जे शाहीर आहेत त्यांचं जीवन आणि त्यांची शाहिरी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमाला राम जोशी, होनाजी बाळा, अनंत फंदी या 3 निवडक शाहिरांचा समावेश आहे. पुढच्या प्रकरणामध्ये आपण या 3 शाहिरांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शाहिरीचा परिचय हा आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी शाहिरी आहे ही आपण सर्वांनी आत्मसात करून घेणं अतिशय आवश्यक